गुंठ्यात राहते आणि माणूस गाव, शहर, नगर आणि आता महानगरातील उंच उंच इमारतींमध्ये राहायला लागला. कधी गरज म्हणून तर कधी सातत्याला दिलेला झेप म्हणून पुढे सगळे बदल स्वीकारत गेला. कधी परिवर्तनाचं तर कधी विकासाचं तर कधी प्रगतीचं नाव देत गेला आणि याच प्रगतीच्या वाटेवर प्रवास करत असताना माणसाने AI अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध लावला आणि या AI मुळे कधी नवनवीन विचारधारा जन्माला आल्या, सध्या माणसांच्या आणि माणुसकीच्या जीवावर सुद्धा बेतल्या आणि म्हणूनच ही कृत्रिम बुद्धिमत्ता आम्हाला शाप वाटायला लागली तर कधी कधी ही कृत्रिम बुद्धिमत्ता आम्हाला वरदान झाली. नमस्कार श्रोतेहो, मी धम्मदीप नानाचा आढाव, शाहू हायस्कूल बारामती इयत्ता 7वी मध्ये शिकणारा विद्यार्थी तुमच्या समोर विषय मांडतो कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी विवेक. विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना मला मानवी भविष्याची बाजू मांडणं गरजेचं. कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात मला आलेख ट्युरिंगच्या ट्युरिंग चाचणीपासून सुरुवात झाली. जी कृत्रिम बुद्धिमत्ता ट्युरिंग चाचणीपासून सुरुवात झाली. जर्नलिझम हा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय? भारतीय संविधान म्हणजे प्रत्येक नागरिकास न्याय व हक्क मिळण्यासाठी बनवलेली नियमावली म्हणजे संविधान. आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स पर्यंत चालत असली. गुगलचा असिस्टंट, ऍपलची सिरी आणि टेस्लाची स्वयंचलित वाहनं ही सगळी कृत्रिम बुद्धिमत्तेची अर्थातच AIची उदाहरणे आहेत. मित्रांनो, आता AI हे आपल्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग बनलाय. स्मार्टफोनवर ऑनलाईन शॉपिंग करणे असो की सोशल मीडियावर ट्रोल करणे किंवा आपण या AIचा प्रत्यक्षरित्या वापर करतो. मित्रांनो, सुरुवातीला माणसांनी AIचा शोध लावला आणि आपल्या मनोरंजनाकरता AIला आपल्या हाताच्या बोटावर ठेवलं. नंतर AI एक विकसित झालं आणि माणसांना आपल्या हाताच्या बोटावर ठेवलं. मित्रांनो, डॅनी नावाच्या एका चॅटजीपीटी बरोबर 13 वर्षाचा मुलगा चॅटिंग करत असतो. ती चॅटिंग खूप दिवस चालते, खूप खोलवर चालते आणि एके दिवशी हेच चॅटजीपीटी असा काही मेसेज टाकतं की त्या 13 वर्षाच्या मुलाला तो मेसेज सहन होत नाही आणि तो 13 वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो. म्हणजेच काय तर या AI मुळे आपल्याला भविष्याचा आढावा घेता येऊ लागला. म्हणूनच हे AI मानवी भविष्यासाठी माझ्या मते वरदान आहे असं